झिरो आवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अगदी काहीच दिवसांपूर्वी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून गंभीर शंका उपस्थित केल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल गांधी मतदारांच्या संख्येत अचानक झालेल्या वाढीबाबत आक्षेप व्यक्त करत आहेत. पण फरक इतकाच आहे की राहुल यांच्या मागील लेखात त्यांनी निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते, तर यावेळी त्यांनी एका डिजिटल वृत्त संकेतस्थळानं न्यूज लॉन्ड्री या डिजिटल न्यूज पोर्टलनं जाहीर केलेल्या बातमीच्या आधारे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघातील मतदानाच्या कथित गैरप्रकाराबद्दल टीका केलेली आहे. राहुल गांधींचं म्हणणं आहे, जे मुळात त्या रिपोर्टमध्ये सुद्धा आलेलं आहे, की इथे मतदान वाढवण्यात आलं, वाढलं, ज्यामध्ये अनअकाउंटेड, ज्याची पडताळणी झालेली नाही असे मतदार आहेत आणि हा आकडा काही हजारांमधला आहे आणि त्यामुळे याची चौकशी व्हावी. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न सुद्धा केलेले. पण मुळात ज्या रिपोर्टवरून देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी यांच्यात वाद पेटलाय, त्या न्यूज लॉन्ड्रीच्या शोधवृत्तात काय तपास केलाय पाहूयात ग्राफिक्सद्वारे. पण त्याआधी तिथे जाण्यापूर्वी पाहूयात आजचा प्रश्न, ज्याबद्दल आम्ही लोकांना विचारणा केलेली आहे. नेहमीप्रमाणे त्यासाठी आपण जाणार आहोत पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी आणि तुमच्याकडनं अपेक्षित आहे त्यासाठीचं मत. पाहूयात झिरोवरचा आजचा प्रश्न. महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या 7 महिन्यानंतरही राहुल गांधींचे आरोप, याचा महाराष्ट्र काँग्रेसला आगामी पालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल का? आपलं उत्तर अपेक्षित आहे होय किंवा नाही मध्ये एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम या आमच्या 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण या प्रश्नाच्या खाली दिलेले पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता, मत नोंदवू शकता आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये मतही व्यक्त करू शकता. मत नोंदवा आणि मत व्यक्त करा. आणि मगाशी ज्या आपण रिपोर्टचा उल्लेख केला न्यूज लॉन्ड्रीचा, त्या रिपोर्टमध्ये काय लिहिलेलं आहे, काय दावे मुळात न्यूज लॉन्ड्रीने केलेले ते पाहूयात आणि त्यानंतर पुढे जाऊया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. कोणते दावे केलेले आहेत या पोर्टलनं आपल्या रिपोर्टमध्ये. यातला पहिला मुद्दा आहे प्रामुख्यानं न्यूज लॉन्ड्रीच्या वृत्तानुसार 2024च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदार संख्या कमी काळात वाढली. किती कमी काळात? लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक. आणि या लोकसभा ते विधानसभा या फक्त 6 महिन्यात 29,219 मतं वाढली. आयोगानं सामान्य मानलेल्या 4% हे दुप्पट आहे. म्हणजे किती? 8.25%. आणि 4%हून जास्त मतदार वाढ आढळल्यास विविध प्रकारच्या पडताळण्या आणि तपास करण्याचे आयोगाचे अनिवार्य निर्देश आहेत. अनिवार्य निर्देश करावेच लागतात. प्रोसिजरचा पार्ट आहे, एसओपी आहेत. या मतदारसंघातील एकूण 378 बूथपैकी 263 बूथमध्ये मतदारसंख्येत 4%हून अधिक वाढ दिसली. 26 बूथवर 20% आणि 4 बूथवर तर 40%हून अधिक वाढ दिसली. म्हणजे काय झालं? त्या बूथच्या परिसरातील सोसायट्या, वस्ती, वाड्या जे काय असेल तिथे इतक्या प्रमाणात मतदार वाढले. या मतदारसंघातील या बूथची आपण माहिती घेतली. अशी वाढ असलेल्या बूथच्या मतदारांची पडताळणी करण्यासाठी निवडणूक नोंदणी अधिकारी, ज्याला ERO, इलेक्शन रजिस्ट्रेशन ऑफिसर, सहाय्यक AERO म्हणजे तो असिस्टंट असतो, बूथ अधिकारी BLO हे काम करत असतात. आणि त्यांच्यावर मुख्य निवडणूक व जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. जिल्हाधिकारी हे डिफॅक्टो मुख्य निवडणूक अधिकारी असतात जिल्ह्याचे. या सगळ्यांनी त्यावर लक्ष ठेवायचं असतं. जर का तुमचे 4%पेक्षा मतदार वाढत असतील तर प्रत्यक्ष या AERO, REO या सगळ्यांनी तर पडताळणी करायची असतेच. ते 1% असतील, 2% असतील, एकूण सगळ्या याद्यांच्या प्रत्यक्ष जाऊन तपासणी करायची असते आणि त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन तपास करायचा असतो. असं SOP आहे. न्यूज लॉन्ड्रीच्या दाव्यानुसार त्यांनी संपर्क केलेल्या 12हून अधिक BLO पैकी 6 जणांनी अशी प्रक्रिया झाली नसल्याचं म्हटलंय. ते जे BLO होते, सगळ्यात निम्नस्तरीय कर्मचारी जे प्रत्यक्ष पडताळणी करतात, त्यातल्या 6 जणांचं म्हणणं होतं की अशी पडताळणी झालेली नाही आणि अन्य BLOंनी मात्र बोलणंच टाळलेलं किंवा प्रतिसाद दिला नाही. काही BLOंनी नव्यानं वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर आश्चर्य व्यक्त केल्याचीही माहिती या अहवालात, या रिपोर्टमध्ये आलेली आहे. त्यांनी मान्य केलं की जेव्हा प्रत्यक्ष मतदार येत होते मतदानाच्या केंद्राच्या ठिकाणी, तेव्हा आम्हालाही प्रश्न पडला, कारण आम्ही अनेक वर्ष काम करतो, की नवी माणसं एवढ्या प्रमाणात कशी आली. असे हे सगळे मुद्दे. आणि यानंतर न्यूज लॉन्ड्रीचा हा लेख शेअर करून राहुल गांधींनी काय ट्विट केले पाहूयात ग्राफिक्सवर. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात मतदार यादीत 8% मतदारांची भर पडली. काही मतदान केंद्रावर तब्बल 20 ते 50% मतदार वाढले.
अनोळखी व्यक्तींनी मतदान केल्याची नोंद BLOंनी केली. पत्ता व्हेरीफाय नसलेले हजारो मतदार आहेत हे माध्यमांनी उघडकीस आणलं. आणि निवडणूक आयोग काय करतोय? मौन आहे की या सगळ्यात सहभागी आहे? ही काही नजरचुकीनं झालेली एखादी घटना नाहीये, ही मतांची चोरी आहे. यावर पडदा टाकणं म्हणजे दुष्कृत्याची कबुली देण्यासारखं आहे. म्हणूनच आम्ही मशीन रिडेबल डिजिटल मतदार यादी आणि CCTV फुटेज तात्काळ सार्वजनिक करावं अशी मागणी करतोय. तर राहुल गांधींना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय पोस्ट केली, एक्स पोस्ट केली तीही पाहू. गांधींना फडणवीसांचं उत्तर. झूठ बोले कव्वा काटे, काले कव्वेचे डरियो. महाराष्ट्रातल्या मोठ्या पराभवामुळे तुमची वेदना दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र किती दिवस हवेत बाण चालवणार? महाराष्ट्रातल्या 25 पेक्षा अधिक मतदारसंघात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार 8% वाढले. पश्चिम नागपूरमध्ये 27,065 मतदार म्हणजे 7% मतदार वाढले. इथे काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले. उत्तर नागपुरात 29,348 म्हणजे 7% मतदार वाढले. तिथेही काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले. पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये 10% मतदार म्हणजे 50,911 मतदार वाढले. आणि शरद पवारांचे उमेदवार बापूसाहेब पठारे जिंकले. मालाड पश्चिम मतदारसंघात 38,625 मतदार वाढले. तिथेही 11% मतदारांची वाढ झाली. आणि काँग्रेसचे असलम शेख जिंकले. मुंब्रा मतदारसंघात 46,041 म्हणजेच 9% मतदार वाढले. आणि तिथे जितेंद्र आव्हाड जिंकले. माझ्या मतदारसंघाबाबत ट्विट करण्याआधी तुम्ही नितीन राऊत, विकास ठाकरे, असलम शेख यांच्याशी बोलला असता तर बरं झालं असतं. काँग्रेसमधल्या असमन्वयाचं एवढं वाईट प्रदर्शन तरी झालं नसतं. दरम्यान राहुल गांधी आणि देवेंद्र फडणवीस या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर स्वतः निवडणूक आयोगानं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तेही पाहू. मतदार याद्या सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना दिल्या जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व 288 मतदारसंघाच्या मसुदा आणि अंतिम मतदार याद्या तयार करण्यात आल्या. याच्या प्रती काँग्रेससह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या होत्या. आणि मतदार यादीतील नावांबद्दल कुणालाही आक्षेप घेता येतो, दाद मागता येते. मात्र या काळात फक्त 89 आक्षेप नोंदवले गेले. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर वारंवार शंका उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींना आता केंद्रीय निवडणूक आयोगानं भेटीसाठी बोलावलंय. त्या संदर्भात 12 जून 2025चं पत्र राहुल गांधींना ईमेल करण्यात आलंय. तसंच त्यांच्या अधिकृत पत्त्यावर देखील पाठवण्यात आलंय. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींच्या लेखात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले होते. त्या संदर्भात चर्चेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना भेटीसाठी बोलावलंय. आता राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये कसं वाकयुद्ध रंगलंय पाहूया. राहुल गांधीजी सातत्याने विधानसभेच्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि धांदली ही जनतेसमोर आणत आहे. भाजपचे प्रांताध्यक्ष यांच्या मतदारसंघात असलेला गोंधळ हा त्यांनी समोर आणला होता. तर यावेळेस थेट मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात झालेला गोंधळ त्यांनी हा उघड केलेला आहे. हा वरकरणी जरी गोंधळ वाटत असला तरी अनियमितता ही मतांची चोरी आहे. परत या प्रकारचे वक्तव्य करून ते परत पप्पू आहे हे स्वतःच ते सिद्ध करत आहे. आणि ते काही दिवसाकरता ठीक झाले होते, आता परत ते पप्पूसारखे वागत आहे. आणि मला असं वाटतं की या प्रकारचे वक्तव्य करण्यापेक्षा त्यांनी चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. एक तर बावनकुळे साहेबांचं चॅलेंज स्वीकारलं पाहिजे किंवा मी त्यांना चॅलेंज देतो की त्यांनी दक्षिण पश्चिममध्ये येऊन स्वतः लढून दाखवावे. त्यांचं डिपॉझिट गोल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यानंतर आपल्या मान्यवरांकडे चर्चेला जाण्यापूर्वी आपण पाहणार आहोत आज तुमच्या आलेल्या प्रतिक्रिया. आणि त्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर जाणार आहोत आपल्या मान्यवरांकडे 0वरच्या चर्चेसाठी. जाऊयात मीडिया सेंटरला आजच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. आजचा प्रश्न बघूयात त्यासाठी आणि त्यानंतर प्रतिक्रिया. आजचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र विधानसभा निकालाच्या 7 महिन्यानंतरही राहुल गांधींचे आरोप याचा महाराष्ट्र काँग्रेसला आगामी पालिका निवडणुकांमध्ये फायदा होईल का, होय किंवा नाही, हा आपला प्रश्न आहे. आणि आपल्या प्रतिक्रिया पाहूयात. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निकालांमधील तफावत आणि मतदार याद्यांचा झालेला घोळ बघता राहुल गांधींच्या मुद्द्यात तथ्य वाटते. आशिष मनोरे लिहितात, खरं काय ते जनतेसमोर येऊ दे. लोकसभेनंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतांचा एवढा फरक कसा काय? लोकांच्या या प्रतिक्रिया येत आहेत दोन्ही बाजूनी.
हेलिक्स लिहितात, अरे तो पप्पू आहे, त्याला इतक्या गांभीर्यानं घेऊ नका, अशी टोकाची कमेंट आली आहे, ती आपण बघतोय. तर इंस्टाग्रामवर आलेली आहे, उज्ज्वल कुमार म्हस्के यांची ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास असे अनेक संशय निर्माण होणारच नाहीत. इन्स्टावर आलेली रवी थोरात यांची प्रतिक्रिया, ईव्हीएम हटाव देश बचाव. तेजस कोरे लिहितात, तेव्हाही निकालानंतर त्यानं असेच आरोप केले होते. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया, कल्पना देसाई यांची निवडणुकीत अजिबात फायदा होणार नाही, हे 100% निश्चित. फेसबुकवरची आणखी एक प्रतिक्रिया, चिन्मय विंकर यांची, काल गुजरातमध्ये एका सीटवर भाजप पडला, कोणी काही बोललं नाही ईव्हीएम बाबत. राजेंद्र पाटील लिहितात, निवडणूक झाल्यावर पुन्हा ईव्हीएमला दोष देणार, पाहत रहा. आणि यानंतर आपण